मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 0 रुपयामध्ये एक उत्तम खत, सूक्ष्मजीवांची संख्या करोडोनं वाढवणार जीवाणू कल्चर, कीटकनाशक, बुरशीनाशक, वाढ संजीवक आणि त्याची एक बॉटल पूर्ण गावाला पुरण असं गोकृपा अमृतम कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर या बघा, आता लक्ष द्या. हे जे गोकृपा अमृतमची बॉटल आहे ही आपल्याला आज आता इथं बनवायची. कसं बनवायला पाहिजे ते तुम्हाला सांगतो मी. आणि ही एक बॉटल पूर्ण गावाला पुरणार आहे. ती कशा पद्धतीने पुरती ते बी सांगतो तुम्हाला मी. ही जी गोकृपा अमृतम आहे हे पहिले काय ते समजून घ्या. हे गोकृपा अमृतम जे अहमदाबाद मध्ये बन्सी गोशाला म्हणून तिथं रिसर्च होऊन हे गोकृपा अमृतम आपल्याला प्राप्त झालेलं आहे. याच्यामध्ये जी देशी गाय, गावरान गाय आहे तिच्या शेणापासून पुन्हा तिच्या गोमूत्रापासून असे जे शेतीमध्ये उपयुक्त जीवाणू येतं किंवा जे बॅक्टेरिया आहेत त्या सर्व बॅक्टेरियाचं कल्चर ह्या गोकृपा अमृतम मध्ये. तर हे जे गोकृपा अमृतम आहे आपल्याला 200 लिटरचा एक बॅरल लागणार बनविण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिले 170 लिटर पर्यंत पाणी भरून घ्यायचं. त्याच्यानंतर ही जी 1 लिटरची बॉटल आहे गोकृपा अमृतमची ही त्या बॅरल मध्ये टाकायची. आणि त्याच्यानंतर तिसरं साहित्य म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हे जे आपण बॅक्टेरिया सोडवलो त्यांना खाण्यासाठी आपल्याला 2 किलो गुळ जो आहे आपल्याकडे भेटतोय. काळा नैसर्गिक गुळ असला तर चांगला, नसेल तर तुम्ही नॉर्मल बी गुळ टाकू शकता. 2 किलो गुळाचं पाणी करायचं, त्यात टाकायचं. आणि सर्वात महत्वाचं शेवटचं साहित्य म्हणजे जे आपल्याकडे गावरान गाय आहे तिचं जे ताक बनतं, ताक 2 ते 3 दिवस जुनं असं ताक आपल्याला 2 ते 3 लिटर या पूर्ण मिश्रणामध्ये टाकायचे. आणि आता याच्यामध्ये हे जे साहित्य सांगितलं मी तुम्हाला हेच साहित्य वापरा. ताक जे आहे ते गावरान गायचंच पाहिजे, कारण त्या कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया भेटतात ताकाच्या ते दुसऱ्या इतर कोणत्या प्राण्याच्या ह्याच्यात भेटत नाहीत आपल्याला. त्याच्यानंतर हे जे गोकृपा अमृतम आहे ती एक बॉटल, 2 किलो काळा नैसर्गिक गुळ आणि 200 लिटर पाणी आणि त्याला ढवळण्यासाठी एक काठी, हे कल्चर पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर हे सावलीला आपल्याला सुती कापडाने ह्याला झाकून ठेवायचे, सावलीला ठेवायचे. 5 दिवस झाडाच्या सावलीला ठेवायचे. दररोज सकाळ संध्याकाळ 5 मिनिटासाठी याला पूर्ण असं घड्याळाच्या काठीच्या दिशेनं 5 मिनिटं याला पूर्ण ढवळायचे या गोकृपा अमृतमला. आणि 5 दिवसानंतर किंवा 6व्या दिवशी हे आपलं कल्चर पूर्णपणे बनते. आता ह्याचा शेतीमध्ये वापर कसा करायचा आहे, ज्यावेळेस आपलं शेण असतं, आपण शेणाचा ढीग लावतो, तर तुम्ही शेणाचा जो ढीग आहे त्या शेणाच्या ढिगावर छिद्र पाडून जर हे गोकृपा अमृतम टाकलं तर तुमचं 45 दिवसामध्ये पूर्णपणे शेणखत कुजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला ह्याला मातीत सोडायचं असलं किंवा पिकासाठी सोडायचं असलं तर जे तुमचं रासायनिक खत वापरून जी जमीन पूर्णपणे हे नापीक झालेली जर पूर्णपणे ती व्यवस्थित पाहिल्यासारखी पाहिजे असेल तर असं म्हटलं जातं की 1000 लिटर गोकृपा अमृतम तुम्ही जमिनीवर सोडायला पाहिजे. परंतु आपण सुरुवात 200 लिटर पासून करू. 200 लिटरचा बॅरल 1 एकरसाठी आपल्याला 1 एकरच्या ह्याच्यावर पूर्णपणे हे गोकृपा अमृतम त्याच्यामध्ये सोडायचे. आणि त्याच्यानंतर ह्याचा वापर एवढाच नाही तर तुम्ही फवारणीसाठी सुद्धा याचा वापर करू शकता. त्यामध्ये कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, वाढ संजीवक हे तिन्ही कामं आपल्याला गोकृपा अमृतम केलेलं पाहायला मिळतं. याचं फवारणीसाठी प्रमाण आहे, ज्यावेळेस तुमचं 20 लिटरचा पंप आहे किंवा 15 लिटरचा पंप आहे तर 2 लिटर गोकृपा अमृतम आणि 12-13 लिटर पाणी असं मिश्रण घ्यायचंय आणि आपल्याला फवारणी करायची. सकाळी 9च्या आधी करायची. आणि जर दुसरी फवारणी घ्यायची असली तुम्हाला 10 दिवसाच्या अंतरानं तर मग अजून 1 लिटर प्रमाण तुम्ही वाढवायचं. 3 लिटर पर्यंत गोकृपा अमृतम आणि मग उरलेलं पाणी असं फवारणीद्वारे देखील याचा अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे गोकृपा अमृतम आहे डबल बनवण्यासाठी ही बॉटल डबल लागत नाही. हे जे तुमचं 200 लिटर बनलेलं आहे ह्याच्यातलंच कुणी बी 1 लिटर आपल्याकडे काय म्हणतात त्याला विरजन, 1 लिटर विरजन घ्यायचं आणि डबल दुसऱ्या बॅरल मध्ये सेम तेच साहित्य टाकायचं. 2 लिटर ताक, 2 किलो गुळ, आपलं 1 लिटर तुम्ही घेतलेलं विरजन आणि 200 लिटर पाणी आणि ड्रम काठी. हे तुम्ही असं पूर्ण किती बी म्हणजे असं 200 लिटर जर तुम्ही हे केलं तर पूर्ण गावाला नाही किती बी जणांना पूर्ण असं गोकृपा अमृतम भेटते बनतंय. हे तुम्ही जर घ्यायला गेले तर हे सहज असं उपलब्ध होत नाही. आता हे संभाजीनगरला एक कार्यशाळा होती नैसर्गिक शेतीची, तिथं दिलेलं आहे ठराविक 3-4 बॉटल दिलेल्या. त्यांचा उद्देश हेच आहे की एका ठिकाणी कुठेतरी बनवायचं. आता आपण हे इथं बनवू आणि इथं बनवल्याच्या नंतर हे पूर्ण गोकृपा अमृतम ज्याला बनवायचंय त्यानं ह्यांच्यापासून फक्त 1 लिटर इर्जन घेऊन जायचं आणि बनवायचं. त्यानं पुढच्यापासून त्यांच्यापासून इर्जन घेऊन जायचं. असे प्रत्येकानं वापरायचे. याच्यामध्ये खर्च काहीच नाही, फक्त गुळाचा खर्च आहे 100 रुपये. पण जी तुमची जमीन नापीक झालेली रासायनिक खतामुळं किंवा खतं लागू होत नाहीत, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी आहे, असे आता अनेक घटक आहेत, त्याच्यावर एकदम रामबाण उपाय आणि एकदम कमी खर्चामध्ये हे तुम्ही गोकृपा अमृतम बनवू शकतात. म्हणजे हे थोडक्यात जे आपलं डिकम्पोजर कल्चर आहे का, जीवाणू कल्चर, त्याच्यासारखंच आहे, फक्त त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे. कारण हे पूर्णपणे संशोधन होऊन बनलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही गोकृपा अमृतम बॉटलमध्ये घेतलं की लगेच कोणालाही देताना वरी एक छोटीशी सुईनं ह्याला छिद्र पाडायचं. कारण की ह्याच्यामध्ये पूर्णपणे एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे ज्यांना ऑक्सिजनची अवस्था, छिद्र जर नाही पाडलं तर मग हे आतमधलं काय कामाचं नाही. तुम्ही ज्यावेळेस घेऊन जाता तर ह्या बॉटलला थोडंसं छोटंसं छिद्र पाडायचं, एकदम बारीक, एवढं मोठं नाही की घेऊन जाऊस तर बाटली रिकामी होईना असं एवढं नाही, फक्त एकदम बारीक छिद्र पाडायचं जेणेकरून त्या मधल्या जीवाणूंना ऑक्सिजन भेटेल, ते जिवंत राहतील.
तर हे प्रत्येकानं गोकृपा अमृतम यांच्यापासून कल्चर घेऊन जा. आपण इथे 200 लिटर यांच्यापाशी बनवायला टाकू. तर ही बॉटल तुम्ही कुठे बी घ्यायला गेला तर मिळणार नाही, पण कल्चर तुम्हाला जे विरजन आहे ते उपलब्ध होईल. 5-6 दिवसांना यांच्यापासून घेऊन जा ज्यांना बनवायचे त्यांनी, आणि याचा सर्वांनी वापर करावा अशी सर्वांना विनंती करतो.